विधानसभेच्या निवडणुकीत या गावात जाहीर सभेच्या निमित्ताने जेव्हा मी आलो तेव्हा या गावचे पदाधिकारी श्री डाकोरे व वासुदेव गावंडे यांनी या गावाच्या विकासासाठी मी 10 लाख रुपये द्यावे अशी मागणी केली। निवडणुकीच्या सभेत मी जाहीरपणे आश्वासनही दिलं की आपण मला आपला मतरूपी आशीर्वाद आपल्या मागे उभा केला, आपण आपल्या मतरूपी आशीर्वादाने मला निवडून दिलं तर मी पहिल्या वर्षीच्या आमदार निधीमध्ये या गावाला 10 लाख रुपयाचा निधी उपलब्ध करून देईल आणि आज मला माझा आश्वासन पूर्ण करण्याचा आनंद होतो आहे। 10 लाख रुपये खर्च करून होणाऱ्या सिमेंट रस्त्याचं अधिकृत भूमिपूजन संपन्न झालं असं मी आपल्या सर्वांच्या साक्षीने घोषित करतो। बंधूंनो, खरं आहे की विकास कधीच संपत नाही। एक काम लागलं की त्याच्यातून दुसरं काम निर्माण होतं। डाकोरेजी सांगत होते की भाऊ आता रस्ता जागा हनुमान मंदिराच्या समोर लोकांच्या कार्यक्रमाकरता एक किसान भवन उभं राहावं आणि साधारणतः माझ्या डिक्शनरीमध्ये नाही शब्द नाही। पुढच्या वर्षीच्या आमदार निधी आपण या गावासाठी तुम्ही सांगाल त्या जागेवर फक्त ती जागा सरकारी असली पाहिजे, ग्रामपंचायतने देखभाली दुरुस्तीचं पत्र दिलं पाहिजे। या ठिकाणी आपण किसान भवन निश्चितपणे उभं करून या माध्यमातून चांगले होईल। मला आठवतं की वासुदेव गावंडेंनी हनुमान मंदिराच्यासाठी स्पीकर सेट मागितला होता, आपण स्पीकर सेट दिला। गावागावाचा सर्वांगीण विकास व्हावा हा प्रयत्न आहे आणि हा प्रयत्न माझा नाही, हा तुमचा प्रयत्न आहे। मागच्या वर्षीच्या निवडणुकीत जर तुम्ही माझ्या पाठीमागे उभा राहिला नसता तर मी हे काम करू शकलो नसतो, पण तुमचा अमूल्य पद एक क्षण तुम्ही कमळ चिन्हाची बटन दाबली। आता 5 वर्ष या मतदारसंघाच्या सामान्य माणसाच्या दुःख आणि वेदना हातात घेऊन विधानसभेत संघर्ष करण्याचं काम हे मी हाती घेतलं आहे आणि म्हणून बीपीएलचा प्रश्न आपण विधानसभेत उपस्थित केला की सर्वे सुरू नाही, सर्वे सुरू झाला पाहिजे आणि मला विश्वास आहे की यश आल्याशिवाय राहणार नाही। गैरों से डरकर कभी नौका पार नहीं होती, कोशिश करने वाले की कभी हार नहीं होती। आज ओला दुष्काळग्रस्त परिस्थिती आहे, लोकांचे कनेक्शन कापले जात आहे। एकीकडे मंत्र्याकडे हजारो कोटी रुपये विजेचे थकीत आहे, त्यांचे कोणी कापत नाही, पण 500 रुपये राहिले तर कनेक्शन कापले जातात। 1 डिसेंबर पासून अधिवेशन आहे। आम्ही या अधिवेशनात सरकारला जाब विचारणार आहोत की मुळा प्रवराच्या मंत्र्याकडे 2,500 कोटी रुपये एमएससीबीचे थकीत आहे, तुम्ही त्याचं कनेक्शन तर सोडा, थोडंसं वायर कापत नाही। राजापूरमध्ये असणारा गरीब शेतकरी 500 रुपये थकीत असलं तरी त्याचं कनेक्शन जर तुम्ही कापत असाल तर याद राखा, खबरदार, ही जनता आहे। ज्या दिवशी या जनतेच्या हाती पुन्हा निवडणुकीच्या वेळी मतदानाचा अधिकार येईल त्या अधिकाराचा उपयोग करून तुमचे कपडे उतरवल्याशिवाय राहणार नाही। माध्यमातून कितीतरी गरिबांचे लग्न त्या गरीब बहिणीचा भाऊ म्हणून आपण लावलं। पुढच्या वर्षी आपण कार्यक्रम करणार आहोत। 400च्या वरती अपंगांना 3 चाकी सायकली आपण 2 वर्षात दिल्या। नेत्रबिंदू ऑपरेशन केले, मोफत चष्मे दिले। आता निराधारांच्या मेळाव्याच्या माध्यमातून आपण बजारशापासून सुरुवात केली। विधवा असेल, परित्यक्त्या असेल, घटस्फोटिता असेल, एखादा 65 वर्ष भूमातेची सेवा करणारा गरीब माणूस 65 वर्ष वय झालं, हात काम करत नाही, पाय काम करत नाही, श्रावणबाग योजना असेल, आपण आता प्रत्येक भागामध्ये निराधारांच्या योजना या त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न आपण सामाजिक अंतःकरणातून आपण करणार आहोत।